गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात, स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आज आहे बघा सोमवार, चालू झालं आमचं रुटीन। माझं आता बघा मी भाजी पोळी केलेली आहे, सगळं फक्त करायचं आहे मला नाश्ता। लाईट गेली सकाळ लाईट, आणि इकडे केली भेंडीची भाजी आणि हे बटाटे। हे बघा आता हे टिफिन, इकडं भेंडीची भाजी केलेली आहे। पहिला टिफिन भरते, पोळ्या पण करून घे। आम्हाला दोघींना भाकरी केलेली आहे, बघा लाईट गेलेली आहे। आणि हे बघा सासूबाईंसाठी हा नाश्ता करणार आहे। बघा हे जेवण तुम्हाला ओळखू आलं असेलच, हे आहे चुरमुरे आणि हे कांदा, हिरवी मिरची चिरून ठेवली। आणि इकडे हेना करणार आहे साबुदाण्याची खिचडी। हे पहा इकडं दोघांना वेगळं आहे, कारण का सासूबाईंना खिचडी सहन होत नाही, त्यांना ॲसिडिटी होती, पुन्हा त्रास होईल म्हणून त्यांच्यासाठी वेगळा नाश्ता। सकाळची वाजलेली 8:30। हे बघा इकडं ना सासूबाईंना नाश्ता केला आहे, सुचला आजच नाही तर काय, लाईट नाही, लाईट गेलेली आहे। आली बघा लाईट आली, सारखी लाईटची जाय चालूच आहे, ये जा। हे बघा सासूबाईंना देते नाश्ता, आता 9:15 झाले, देते बघा। यांच्यासाठी काय केलंय, गोड दही बनवलंय बघा, मिक्सरमधनं काढलेलं आहे। त्याच्यामध्ये साखर, थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून मिक्सरमधनं फिरवलेलं गोड दही बनवलेलं आहे खिचडीसोबत खायला। चला मी आता किचन ओटा आवरते आणि आवरल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटते, तुम्हाला दाखवते मी खिचडी कशी करते। ही खिचडी करायची अजून मला साबुदाण्याची। चला हे पहा लाईट आली, आता मी सासूबाईंना सुसला करून दिलाय, तर ह्यांच्यासाठी करणार आहे मी खिचडी। बघा हे पाहिजे साबुदाणा आहे, इकडं त्यांना खिचडीसोबत खायला गोड दही केलेलं आहे। आणि आता मी मिरची आणि हे ठेवलं बाई, आत्ता झाकून ठेवलेलं आहे बघा। हे बघा बटाटा किंवा चिरून ठेवले, मिरची बघा 2 तुकडे घालणार आहे। हे बघा मी तेलात करणार आहे खिचडी, तर तेल टाकलेले, जिरे, मिरचीचे 2 तुकडे, म्हणजे एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत असे। आणि आता बटाट्याचे काप, हे पहा यांचा नाश्ता तयार झालेला आहे। तरी मी आता एक वाफ येऊ दे म्हणून झाकून ठेवणार आहे। चला या सगळेजण नाश्ता करायला, आता मी बाकीचं आवडते। ओट्यावरचं ना थोडंफार आहे ते आवडते, आणि किचनमध्ये ना फरशी पुसायची राहिलेली आहे, ते मॉप इथं ठेवलं आहे बघा। हे पहा आता इथली फरशी पुसून घेते। चला मिठी मुजी मुला फुल हे बघ, ए कशा आणलं नट्टनाक। नीट बसेल। चला आता स्कूलला जायचं। काय ग कुठे रेनकोट काय आहे? स्विमिंग। विरांश चाललाय स्कूलला, स्कूल बॅग काय काय म्हणायचं। चला मी आता विरांशला आणायला निघालो। विरांशला गुरुकुलमध्ये घातलेले,
आता कालपर्यंत होतं, कुठलं होतं ग कालपर्यंत, आपण त्याला समर कॅम्प होते, आता गुरुकुलला टाकलेलं आहे त्याला शाळेची सवय व्हावी म्हणून. नाही तर मग काय होतं, सवय मोडली की तो स्कूलला जात नाही. अगं मी हे चष्मा विसरला का? जाऊ दे, तुला कुठं गाडी चालवायची? बसता येईल ना मागे? मग एवढं काय आणखी मला घेतलंय का काही लक्षात नाही माझ्या. चला तर विरांशला स्कूलमधनं आणलं. विरांशला आता टिफिन फिनिश केला स्कूलमध्ये आणि विरांशला आता आजी घेणार आहे, मांडीवर घेते. आता झोप होती विरांशला. चला विरांशा योग. मग काय करतो? क्लेचं का? क्लेचं काय आजी करून देऊ दे, क्लेचं काहीतरी कप बशी करून देऊ दे. कप बशी ओके, कप बशी करून देते का आजी? दे, ती बशी आहे, ती बशी आहे. हां, आणि हे कप, ह्याचं कप करू का? आजी करून देते. आता विरांशला मी क्लेचं ना कप बशी करून देणार आहे. कप बशी दाखव ना, कप बशी कशी केली आजीने, दाखव ना. कप, हां तो कप, ती बशी आहे. आता विरांश बघा दूध, हां दूध पिला, दूध पिला ते कपात नाही बघा. क्लेचा कप करून दिलाय. दूध पिला, खोटं खोटं दूध पितो ना. विरांश ते बघ कसं शाळा झालाय बघा, खोटं खोटं कप कसे दाखव ना, कप दाखव ना आजीने कसं केलं. याच्यात दूध आहे. हो दूध प्या, दूध प्या. खोटं खोटं कसे करतो विरांश, कसे करतो विरांश खोटा खोटा. दूध पिला. कशी ॲक्शन करतो, शाणा बाळ आहे की नाही माझं. बशी कुठे? बशी पण दिली ना आजीने करून. अशा प्रकारे मी आणि विरांश खेळत असतो, हो की नाही विरांशा? आता विरांशला ना झोप होते थोड्या. द्या आम्हाला पण बशी द्या. बशीमध्ये मी काय पिऊ? चहा पिते, तू दूध पी. ओके, हां कपात दूध पितो. ओ बे ओ बे ओ, दूध पिला. वाव वाव. विरांशला बघा कसं मज्जा येते, मज्जा मज्जा, हो की नाही विरांशा? तुला मज्जा येते ना? पडलं का? चला आता थोड्या आणि विरांशला मी मांडीवर घेणार आहे आणि विरांशला गाय 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 करायला लावणार आहे. आता मी घरी आले होती 4 वाजता. सगळं आवरून झाडून पुसून सासूबाईला खायला देऊन ना निघाले रसिकाकडे. बाहेर बघा किती वार आहे आणि आतमध्ये गरम होते. हे बघा दिला मम्मानी सरप्राईज. हा की नाही शोना? सुसू करून आधीचा चला सुसू नाही केली, लागली सुसू करा म्हणू. जागेवर झोपेतनं उठला का? चला केली का? चला सुसू काढा. चला चला. हे बघा इकडे विरांशला मी दूध दिलं आता आणि आज विरांशचे ना रूमचे सेटिंग चालू आहे सगळे व्यवस्थित. विरांशच्या रूमसाठी हे बघ मम्माने आज काय मागवलेलं आहे. फायनल झाल्यावरच मी रूम दाखवू. आता फायनल झाल्यानंतरच ती रूम दाखवपर्यंत आपण चहा करूयात. चला आजी आता चहा करते. विरांशी रूम मम्मा सजवती आणि आजी आता चहा करते. चला इतका घाम यायला गरम व्हायला लागलाय. पहिला मी दूध ना दूध गरम करायचं आणि दूध दिलं का आता त्याला झोपेतनं उठल्या लागतं दूध, त्याशिवाय नाही. तर मी इकडे बघा ठेवती चहा आणि किचन ओट्यावरचं सगळं आवरायचं आहे. त्याला चहा टाकते, चहा करते, चहा बनवते. ओके इकडं चिमणी चालू केली. चहा बनवायला ठेवलाय. चहा म्हणजे अमृत आहे. कितीही गरम होत असलं तरी चहा लागतोच आहे. अगदी घोटभर का होईना पण चहा लागतोच आहे. चला पाणी पिते तोपर्यंत इकडं बघा चहा बनवायला टाकले. चहा बनवायला ठेवलाय. चहा पावडर टाकली आहे. टाकणार आहे साखर. साखर टाकून
त्यामध्ये आता मी आलं घालणार आहे. हे पहा इकडे चहा उकळते, आमचा चहा झालेला आहे. हे बघा विरांशी छान छान रूम मस्त मस्त सजवली. विरांशी रूम मी आता उभारून दाखवते, उभे राहून दाखवल्यानंतर दिसेल. विरांशी ही रूम आहे बघा, मस्त सजवली. आज रसिकाने आणलेले हे फ्लोअर, काय म्हणा, बेबी फ्लोअर. विरांश काय करतो माहिती का, पळत पळत येतो, ह्याच्यावर नाचतो, उड्या मारतो. मग तिची मोठी गादी आहे ना ती काढून टाकली इथं, आणि छोटी गादी विरांशी छोटा बेड टाकलेला आहे, बेड छोटी गादी. आणि हे बघा विरांशने सगळ्यांची शाळा घ्यायची चालू केली, आता सगळ्यांना शिकवायचं त्याला. हां 1 2 3 पण शिकवतो ना सगळ्यांना. हां मग सगळे त्रास देतात बाबा विरांशला. बुबा त्रास देतो, 2 2 टेडीज 3 टेडीज आहेत, 3 टेडीज त्रास देतात. 3 हे का 4 आहेत, 4 टेडीज आहेत, 4. एक 1 ससा आहे, 1 रॅबिट. हां उंट आहे, दुसरा उंट आहे. लास्टचं कुठलं आहे, उंट आहे ना लास्टचं उंट कशी झोपलंय बघ. बापरे तिथं काय पडलेलं आहे. मग आता डर्टी नाही करायचा, घाण नाही करायची रूम विरांशी कोणी येत. चला अशा प्रकारे रसिकाने मस्त सजवलेली आहे. मोठा इथं मोठा बेड होता, म्हणजे गादी होती ती काढून टाकलेली आहे. विरांशला स्पेस ठेवली चांगली खेळायची, उड्या मारण्यासाठी. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.